नमस्कार. ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला पक्के घर मिळावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ग्रामीण ही योजना सुरू केलेली आहे, म्हणजेच घरकुल योजना सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये जर तुम्हाला लिस्ट पाहायची असेल, ती पण आपण मोबाईलवरून आपली लिस्ट पाहू शकता, की गावामध्ये किती घरकुल मंजूर झालेले आहेत, कुणाकुणाला घरकुल मंजूर झाले आहेत. ही सर्व यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी 2 मिनिटात साध्या पद्धतीने चेक करू शकता. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, की कशी यादी चेक करायची ती. यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जो काही ब्राउझर यूज करता Google वगैरे Google, Chrome, तर तो Google किंवा Chrome काय असेल ते तुम्ही ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला Googleमध्ये सर्च करायचं आहे कॅपिटलमध्ये PMAYG. सर्च करायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिली वेबसाईट येईल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. वेबसाईट आहे pmayg.org.gov.in. या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला उजव्या कोपऱ्यात 3 लाईन दिसत आहेत, त्यावर क्लिक करायचं आहे. यामध्ये जो काही दुसरा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन ओपन होतील, डाटा एंट्री, रिपोर्ट्स आणि FTO ट्रॅकिंग. यामध्ये जो काही 2 नंबरचा ऑप्शन आहे रिपोर्ट, याला क्लिक करायचं आहे. रिपोर्टला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं एक एक पेज ओपन होईल. यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन ए आहे फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट, बी आहे फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट, CDEF असं भरपूर ऑप्शन आहेत. यामध्ये आपल्याला खाली यायचं आहे आणि एच नंबरचा जो ऑप्शन आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स. यामध्ये 2 ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला, पहिला आणि दुसरा. यामध्ये पहिला आहे की बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन. हा जो पहिला ऑप्शन आहे याला क्लिक करायचा आहे बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशनला. यानंतर आता एकदम सोपी पद्धत आहे. आता यामध्ये तुमचं पहिलं स्टेट म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. यामध्ये मी आता रॅन्डमली तुम्हाला कुठला पण एक जिल्हा निवडून दाखवतो. या जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला या जिल्ह्यातील सगळे तालुके दिसतील. यामध्ये तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तालुक्यामध्ये आता सगळी गावं आलेली आहेत तिथं. त्यामध्ये तुमचं जे काही गाव आहे ते निवडायचं आहे. आता गाव गाव निवडल्यानंतर आता तुम्ही कोणत्या वर्षासाठी घरकुल योजनेसाठी अर्ज केलता ते वर्ष इथं निवडायचं आहे. आता मी 25-26 निवडत आहे. तुमचं जे काही असेल ते निवडायचं आहे आणि यानंतर शेवटचं ऑप्शन आहे की प्रधानमंत्री, यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला होता. आपली योजना आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, हा पहिलाच ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचा आहे. यानंतर आता सगळं ऑप्शन आता भरून झालेलं आहे. यानंतर सबमिट जे बटन आहे ते सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की इथं तुमच्या गावातील सगळे जे काही घरकुल योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत, म्हणजे ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे आता, त्या सगळी लिस्ट इथं दिसत आहे. ते यामध्ये तुम्ही ही लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफच्या स्वरूपात पण डाउनलोड करू शकता. इथं लाल कलर मध्ये जी काय पट्टी आहे डाउनलोड पीडीएफ म्हणून, तिथं क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ डाउनलोड करून सर्व काही डिटेल माहिती पाहू शकता, की गावात किती जणांना घरकुल मंजूर झाला आहे, काय ते सगळं माहिती पाहू शकता. तर ही आहे एकदम सोपी साधी पद्धत तुमच्या गावातील घरकुल यादी पाहण्याची. जर तुम्हाला काही डाऊट असतील कमेंट्स मध्ये जरूर सुचवा. ही जी काही लिंक आहे मी तुम्हाला कमेंट्स आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे. धन्यवाद.